मकर राशी 26 ते 30 जून या 5 आश्चर्यकारक घटना घडणार. मकर राशी 2026 26 ते 30 जून हा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या हालचाली अशा प्रकारे घडत आहेत की अनेकांना अपेक्षित घटना तुमच्या जीवनात प्रवेश करू शकतात. काही संकेत तुम्हाला आधीच मिळतील, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी संधी हातातून निसटू शकते. या विचित्र घटनांविषयी आणि तुमचे भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात. मकर राशीच्या लोकांनो, या काळात अचानक जुन्या व्यक्तीची आठवण येऊ शकते. अनेक दिवस संपर्क नसलेली एखादी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू शकते. काही जणांना अपेक्षित फोन किंवा संदेश मिळू शकतो. सुरुवातीला ही घटना साधी वाटेल, पण त्यामागे नशिबाचा मोठा संकेत लपलेला असू शकतो. त्यामुळे कोणत्याही जुन्या नात्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. कधीकधी नियती जुन्या लोकांच्या माध्यमातून नवीन मार्ग दाखवून देते. दुसरी विचित्र घटना आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. अचानक एखादे अडकलेले पैसे परत मिळणे, जुन्या गुंतवणुकीचा फायदा दिसणे किंवा अनपेक्षित लाभ मिळणे अशी शक्यता दिसत आहे. मात्र या काळात लोभ आणि कोणताही निर्णय लोभाने घेऊ नका, कारण जितका धनलाभाचा योग आहे तितकाच चुकीच्या निर्णयामुळे नुकसान देखील होण्याचे संकेत आहेत. तिसरी घटना म्हणजे तुमच्या स्वप्नांशी संबंधित असू शकते. मकर राशीच्या काही व्यक्तींनो, सलग काही दिवस विचित्र स्वप्ने तुम्हाला पडू शकतात. या स्वप्नामध्ये एखादे मंदिर, नदी, वृद्ध व्यक्ती किंवा प्रकाश दिसू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारची स्वप्ने अनेकदा दैवी संकेत मानली जातात. त्यामुळे असे स्वप्ने वारंवार दिसू लागले तर त्याकडे लक्ष द्या आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चौथी घटना म्हणजे अचानक मिळणारी शुभ बातमी. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली माहिती मिळू शकते. अनेक दिवसापासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. आणि मकर राशीच्या व्यक्तींनो, नवीन संधीचे दरवाजे उघडताना दिसतील. मात्र ही संधी ओळखण्यासाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. पाचवी आणि सर्वात आश्चर्यकारक घटना म्हणजे अचानक होणारी भेट. एखादी व्यक्ती तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. ही व्यक्ती मित्र, मार्गदर्शन किंवा व्यावसायिक सहकारी असू शकते. पहिल्या भेटीत या व्यक्तीचे महत्त्व तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण पुढे जाऊन तिचा प्रभाव मोठा ठरू शकतो. पहिला संकेत, जर या काळात तुम्हाला वारंवार 111, 222 किंवा 555 यांसारखे अंक दिसू लागले तर हा एक विशेष संकेत मानला जाऊ शकतो. अनेक वेळा हे अंक अचानक घड्याळात, वाहनावर किंवा मोबाईलवर दिसू शकतात. हा संकेत नवीन सुरुवात आणि सकारात्मक बदलांचा दर्शक मानला जातो. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. दुसरा संकेत, जर एखाद्या मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली किंवा दैवी गोष्टींकडे मन ओढले जाऊ लागले तर तो देखील एक महत्त्वाचा संकेत आहे. विश्व तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती मिळवण्याचा संदेश देत असते. या काळात श्रद्धा आणि सकारात्मक विचार तुमची मोठी ताकद बनवू शकतो. तिसरा संकेत म्हणजे जेव्हा घरामध्ये, कामाच्या ठिकाणी अचानक शांतता जाणवेल. मनात प्रसन्न वाटणे किंवा विनाकारण सकारात्मक ऊर्जा जाणवणे हा देखील दुर्लक्ष न करण्यासारखा संकेत आहे. अनेकदा मोठ्या शुभ घटनेपूर्वी अशी अनुभूती येते. त्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाचे ऐका. मात्र मित्रांनो, या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक संकेत याचा अर्थ ताबडतोब समजलाच असं नाही, तर काही गोष्टी काळानुसार स्पष्ट होतात. त्यामुळे संयम ठेवा. घाईघाईने निष्कर्ष काढू नका. मकर राशीचा स्वभाव मेहनती आणि शिस्तप्रिय असल्यामुळे याच गुणांमुळे तुम्ही या काळातील संधींचा योग्य फायदा घ्या. मित्रांनो, ग्रहस्थिती सांगते की या 5 दिवसांमध्ये तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. अनेक गोंधळलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचानक मिळू शकतील. काही व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पुढे टप्प्यासाठी स्पष्ट दिशा मिळेल. त्यामुळे सकारात्मक राहा आणि मनातील भीती दूर करा. ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांनी नवीन कल्पनांकडे लक्ष द्या. ज्या व्यक्ती नोकरी करत आहेत, नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवा.
आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. या काळात कुठलेही केलेले प्रयत्न पुढील महिन्यात मोठे यश देऊ शकते. फक्त प्रयत्न करत राहा. मकर राशीच्या व्यक्तींनो, या काळात तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमधून एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही मेहनत घेत आहात त्या प्रयत्नाचे फळ आता हळूहळू समोर येऊ लागेल. काही लोकांना अचानक एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळेल, तर काहींना करिअर किंवा व्यवसायात नवीन दिशा मिळेल. शनिदेवाचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्ती आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणार आहे. त्यामुळे कोणताही संधी समोर आली तर त्या संधीचा गांभीर्याने विचार करा. कधी कधी भाग्य दार ठोठावते, पण ते ओळखण्याची जबाबदारी आपली असते. ज्योतिषशास्त्रानुसार 25 ते 30 जून दरम्यान मकर राशीच्या काही व्यक्तींना अचानक एखादा शुभ संकेत मिळू शकतो. हा संकेत एखाद्या स्वप्नातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून, एखाद्या योगायोगातून समोर येऊ शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढलेली असेल. तुम्हाला मनातून जी भावना वारंवार येत असेल तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा विश्व तुम्हाला संकेतांच्या भाषेत बोलत असते. ज्यांनी हे संकेत ओळखले त्यांच्यासाठी पुढील काही आठवड्यानंतर लाभदायक ठरू शकतो. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या काळातील विशेष उपाय म्हणजे दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शनिदेव आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा. त्यानंतर मनोभावे ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला काळे उडीद, तीळ किंवा अन्नदान केल्यास शनीची कृपा अधिक वेगाने प्राप्त होते. हा उपाय श्रद्धेने केल्यास आपल्या जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत मिळू शकते आणि मनातील अस्थिरता दूर होऊ शकते. मकर राशीसाठी 25 ते 30 जून हा कालावधी सामान्य नाही. या 5 दिवसात घडणाऱ्या काही घटना तुमच्या जीवनातील पुढील अध्यायाची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. सकारात्मक राहा, संयम ठेवा आणि शनिदेवांच्या कृपेवर विश्वास ठेवा. कदाचित तुम्ही ज्याची अनेक दिवस वाट पाहत आहात त्याची सुरुवातच या काळात होणार असेल. कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. मकर राशीसाठी 25 ते 30 जून हा कालावधी विशेष संदेश घेऊन येत आहे. या दिवसांमध्ये मिळणाऱ्या संकेतांकडे लक्ष द्या, सकारात्मक विचार ठेवा आणि शनिदेवांवर पूर्ण श्रद्धा ठेवा. मंडळी, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.